विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण ग्रामीण स्थानिक शासन संस्था हा पाठ पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पहिले पाहिलं होतं की ग्रामसभा, ग्रामसेवक आणि ग्रामीण ग्रामपंचायतीमध्ये उत्पन्नाची साधने. त्याच्यानंतर पाहिलं होतं पंचायत समितीचे अधिकार आणि पंचायत समितीची कामे, हे पाहिलेलं होतं. आणि आजच्या भागामध्ये पाहायचं आहे की जिल्हा परिषद, त्याचे अधिकारी आणि त्यांची कामे याबद्दलची माहिती आपल्याला पाहायची आहे. तर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते. आता जिल्हा म्हणजे तुम्हाला माहीत आहे की कोणते जिल्हे आहे. तर महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहे, परंतु जिल्हा परिषद मात्र 34 आहे. कारण मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण विभागाचे मुख्य भाग नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद नाही. आता जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, तर त्या पदाधिकाऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. जिल्हा परिषदेच्या सभेचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असते. सभांचे कामकाज त्यांच्या नियंत्रणाखाली चालते. जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असते त्यांच्या अध्यक्षाखाली सर्व कामकाज चालते आणि सभांचे कामकाज नियंत्रणाखाली जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारावर अध्यक्षांचे नियंत्रण असते. जिल्हा परिषदेचे जे काही आर्थिक व्यवहार आहे त्यावर अध्यक्ष जे आहे जिल्हा परिषदेचे त्यांचं नियंत्रण असते आणि जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. आता जिल्हा परिषदेचा जो काही निधी येतो त्यामध्ये जिल्ह्यासाठी जी काही कामं करावी लागतात, बरीचशी कामं असतात, तर त्या कामाचा खर्च तो त्याच्यामधून करतो, त्या निधीमधून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. अध्यक्षाच्या गैरहजेरीत सर्व कामे उपाध्यक्ष पार पाडतो. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्याची नेमणूक राज्य शासन करते.